हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. जनतेने ज्यांना नाकारलं ते जनादेशाला नाकारतायत. राहुल गांधी जुने मुद्दे उगाच उकरत आहेत. देवेंद्र फडणवीसांचं राहुल गांधींना लेखानेच प्रत्युत्तर. मतदानाचा टक्का अचानक वाढल्याचं राहुल गांधींचं म्हणणं हास्यास्पद. कामठीमधल्या निकालाला माढा, श्रीरामपूर आणि वणीतल्या निकालानं प्रत्युत्तर. राहुल गांधींच्या लेखाला फडणवीसांचं उत्तर. महायुतीमध्ये आहोत, जपून बोला. शिवसेना आमदार निलेश राणेंची बंधू नितेश राणे यांना जाहीर समज. धाराशिवमधल्या संघर्षावरून राणे बंधूंमध्ये वादाची कळ. उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीबरोबरच मनसेकडून एकला चलोरेची सुद्धा चाचपणी. राज ठाकरे कोणता निर्णय घेणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष. मुंबईतल्या शिवसेनेच्या निरीक्षकांची आज मातोश्रीवरती बैठक. पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती मुंबई निरीक्षकांची नेमणूक. सेना मनसे युतीच्या संदर्भातही चर्चेची शक्यता. शरद पवार आणि अजित पवार पुन्हा उद्या एकाच मंचावर. पुण्यामधल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट इथे होणाऱ्या कार्यक्रमाला दोन्ही नेते राहणार उपस्थित. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आजपासून बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन. मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, बच्चू कडूंचा इशारा. मुंबई ते पुणे दरम्यानचा प्रवास आणखी वेगवान होणार. द्रुतगती महामार्ग 10 पदरी करण्याचा निर्णय. 14,000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित. देशभरामध्ये कोरोनाचे आणखी 4 बळी. मृतांची संख्या 59 वर. 5,755 रुग्णांवरती होत आहेत सध्या उपचार. अमेरिकेच्या कोको गॉफनं जिंकलं फ्रेंच ग्रँडस्लॅम महिला एकेरीचं विजेतेपद. 2 तास 38 मिनिटांच्या सामन्यामध्ये 3 सेटमध्ये विजय. नमस्कार, मी यामिनी दळवी.